यानंतर बातमी मात्र राज्यातली आहे। नारायण राणेंची बातमी सध्या फार गाजते, कारण आत्मचरित्राच्या माध्यमातून विविध खुलासे त्यांनी केलेले आहेत। त्यामुळे सध्या ही बातमी वादाचीच म्हणायला हवी। नारायण राणेंच्या आत्मचरित्रात त्यांनी उद्धव आणि राज ठाकरेंसंदर्भात मोठे गौप्यस्फोट केलेत। राज ठाकरेंचं मत होतं की आम्ही एकत्र पक्ष काढावा, पण आपण ठाकरे कुटुंबियांसोबत आधीच काम केलंय, त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला पुन्हा एका ठाकरे सोबत काम करायचं नाहीये, असा राणेंचा पवित्रा होता, असं राणेंनी आत्मचरित्रात म्हटलंय। नो होल्ड्स बार्ड असं या इंग्रजी आत्मचरित्राचं शीर्षक आहे, नाव आहे। 9 मेला ते प्रकाशित होणार आहे। म्हटलं जातंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होईल। दरम्यान राणेंना शिवसेनेत ठेवलं तर आपण घर सोडून जाऊ, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती, असा एक खळबळजनक दावा सुद्धा या आत्मचरित्रात आहे। पण त्याच वेळी राणेंनी दुसरी बाजू मात्र सावरण्याचाही प्रयत्न केलाय। उद्धव माझे शत्रू नाहीयेत, आमचे वैचारिक मतभेद आहेत, असं सुद्धा राणे म्हणतात। या आत्मचरित्रात मात्र शिवसेनेमुळेच मनोहर जोशींची आज अशी अवस्था झालेली आहे, किंबहुना मनोहर जोशींमुळेच सेनेची आज ही अशी अवस्था झालेली आहे, अशी टीका नारायण राणे यांनी आत्मचरित्रात केलेली। आणि याच संदर्भात आम्ही माहिती घेतली, आमच्या प्रतिनिधीनं जाणून घेतलंय मत मनोहर जोशी यांचं। पाहूया मनोहर जोशी नेमकं या सगळ्या प्रकरणाकडे कशा पद्धतीनं पाहतायत। आपल्यासोबत आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आहेत। सर, नारायण राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की मनोहर जोशी यांना माझ्यामुळे मुख्यमंत्री पदावरनं पायउतार व्हावे लागले, त्यामुळे मनोहर जोशी यांचा माझ्यावरती म्हणजे नारायण राणेंवरती राग होता, त्यामुळे मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरेंच्या कानामध्ये माझ्या विरुद्ध अनेक गोष्टी भरल्या, असं सगळं त्यांनी खूप काही वादग्रस्त लिहिलेलं आहे। तुमची काय प्रतिक्रिया या सर्व गोष्टीवर? अशा प्रकारचं लिहिणं नारायण राणेंनाच शोभतं आणि कुणाबद्दल काही बोलायचं हा माझा स्वभाव नसल्यामुळे मी त्यांच्या या प्रकारच्या लिखाणाबद्दलचंही उत्तर योग्य वेळी देईन। योग्य वेळी म्हणजे कधी? त्यांनी तर त्यांचं आता आत्मचरित्र लिहिलेलं आहे, ते लवकरच प्रसिद्ध देखील होणार आहे, प्रकाशित होणार आहे। आपण ते प्रकाशित झाल्यानंतर वाचेन मी आणि मग सांगेन, कारण जर एखाद्याच्या कॅरेक्टरवर बोलताना अगोदर विचार करावा आणि नंतर बोलावं, असं माझं मत आहे। परंतु त्यांनी जे मुद्दे लिहिले ते आता समोर झालेले, ते काही महत्त्वाचे मुद्दे जे वादग्रस्त ठरलेले ते प्रकाशित झालेले, बाहेर आलेले आहेत, त्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? मी ते वाचले नाहीत, त्यांनी माझ्यावर चर्चा करायला पाहिजे अगोदर। तुम्ही जे त्यांचं वक्तव्य सांगितलं त्यावरून त्यांच्या मनात माझ्याबद्दलचा आकस दिसतोय। स्वाभाविक असतो, कोणत्याही रेसमध्ये आपला प्रतिस्पर्धी पुढे गेला लोकांना सहन होत नाही, तीच नारायण राणेंची अवस्था आहे। त्यामुळे ते सहन न झाल्यामुळे नारायण राणे जर असं अस्वस्थ मनाने बोलले असतील तर ते त्यांना शुभून दिसतं, परंतु मला शुभून दिसणार नाही। आज शिवसेनेची जी अवस्था आहे त्याला मनोहर जोशी कारणीभूत आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, यावरती आपली काय प्रतिक्रिया? मी हे धन्यवाद समजतो। शिवसेनेची अवस्था अतिशय उत्तम आहे। मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेना चांगल्या प्रकारे निवडून आली आणि यावेळी सुद्धा येईल याची मला पूर्ण खात्री आहे। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे मातोश्री सोडून जातील असं त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं होतं। या सर्व घडामोडींचे तुम्ही जवळचे साक्षीदार होतात, तुम्हाला काय वाटतं यात किती खरेपणा आहे, याबद्दल सर्वांच्या मनात शंका उपस्थित झाली, तुमचं काय मत आहे? ते त्यांच्याजवळ बोलले, उद्धवजी त्यांच्याजवळ बोलले आणि मला अशी खात्री आहे की अनेक वर्ष मी उद्धवजींना जवळून पाहतोय की हा मनुष्य विचारपूर्वक बोलणार आहे, बेफाम बोलणं हा त्यांचा स्वभाव नाही। आणि त्यामुळे कोणीतरी बोललं, कोणीतरी सांगितलं याच्यावरून कॉमेंट्स द्यायला मी काही नारायण राणेंचा भाऊ नाहीये। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ब्रेक नंतर बातमी नगरची आहे। नगर जिल्ह्यातल्या निकोज या ठिकाणी ऑनर किलिंगच्या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। कारण घरात जावयाला मारहाण होत असताना मुलगी आणि जावयाला जाळताना
शेजारच्यांना काहीच कुणकुण कशी लागली नाही. शेजारच्यांनी भाजलेल्या रुक्मिणीला घेऊन जाताना मंगेशला पाहिलं, मात्र त्यांना पेटवणारे आरोपी घराबाहेर पडताना कुणीच कसं का नाही दिसला. या आणि इतर अशा महत्त्वाच्या प्रश्नांचा धांडोळा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदामी यांनी. मंगेश रणसिंग याच्या फिर्यादीवरून ऑनर किलिंगचा गुन्हा तर दाखल करण्यात आला, मात्र या ठिकाणी स्थानिकांशी बोलल्यानंतर काही प्रश्न उपस्थित होत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतःच्या बायकोला या दारातून न जाता मागून तो उडी मारून भेटायला का गेला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मंगेशने सांगितल्याप्रमाणे त्याच्या बायकोच्या वडील मामा यांनी पेटवून दिलं, पेट्रोल टाकून पेटवल्यानंतर काही क्षणात भडका उडतो आणि त्यानंतर हे दार लावून ते पळून गेले असं जवाब आहे. मात्र भडका उडाल्यानंतर पेटवणारे या ठिकाणी येईपर्यंत ते पेटले असतील आणि भर वस्तीतलं हे घर आहे, ते पेटवणारे या ठिकाणून जाताना लोकांना दिसले का नाही, हा दुसरा प्रश्न. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, पेटलेल्या अवस्थेत नवरा बायकोंना बाहेर काढण्यासाठी हे दार तोडण्यात आलं. हे दार तोडल्यानंतर केवळ जळालेल्या अवस्थेत ते दोन नवरा बायकोच आतमधून बाहेर आले. मग पेटवणारे गेले कसे? खरंच रुक्मिणीच्या वडिलांनी मामांनी त्यांना पेटवलं का त्या दोघांनी आपसातल्या भांडणातून हा प्रकार केला, हे शोधून काढणं पोलिसांसमोर आता मोठं आव्हान आहे. शेतकऱ्यांचं लक्ष लागून नसलेल्या सुप्रसिद्ध भेंडवळची घटमांडणी आज पहाटे पार पडली. यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पिकांची स्थिती मध्यम राहण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. ज्वारीचं पीक कमी येईल, देशाला आर्थिक चणचण भासेल, देशात सत्ता बदल होणार नाही असाही अंदाज भेंडवळच्या मांडणीत वर्तवण्यात आलाय. तर देशाचं संरक्षण खातं मजबूत असून घुसखोरी यंदाच्या वर्षातही सुरूच राहील असाही अंदाज आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ इथं हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. सर्वसाधारण अशा प्रकारची पीक परिस्थिती राहील हे त्यांनी स्पष्ट केलं आणि तुरीच्या पिकामध्ये तेजी राहील, भावात तेजी राहील. चाऱ्याचं नियोजन ज्यांच्याकडे जनावरं आहेत त्यांनी आत्तापासून केलेलं हे जास्त योग्य राहणार आहे. संरक्षण खातं हे आपलं अतिशय मजबूत आहे. घुसखोरी जरी सुरू राहिली तरी त्यांना धडा शिकवण्याचं काम हे आपलं संरक्षण खातं करेल, अशा प्रकारचा विश्वाससुद्धा त्यांनी आपल्या या मांडणीच्या आधारावर व्यक्त केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी पानविडा हा कायम आहे अशा प्रकारचं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे.